गुढीपाडव्याच्या प्रोग्रामसाठीची इतकी लगबग सुरू आहे सगळी तुम्हाला मागे दिसत असेल स्टेजवरती. इतकं सुंदर एक नाटक बसवलेलं आहे शिवकल्याण राजा. फार सुंदर बघण्यासारखं आहे. अगदी लहान लहान मुलं आहेत त्याच्यामध्ये. फार मेहनत आहे. जो सेट वगैरे बनवलेला आहे त्याच्याबद्दल सगळं डिटेल मी पुढे सांगेलच, पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला आवडेल. यू विल नॉट रिग्रेट. मला माहिती आहे. गुढीपाडव्याच्या आपल्या हिंदू नववर्षाच्या मराठी नववर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समाधानाची समृद्धीचे जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आजचा हा व्हिडिओ करण्याचं मागे कारण हेच आहे की आम्ही अमेरिकेमध्ये राहून सुद्धा आमच्या मुलांमध्ये आपल्या पुढच्या पिढीच्या मनामध्ये भारतीय संस्कृतीचा वारसा कसा पुढे नेता येईल, त्याचं बीज कसं रुजेल याचा प्रयत्न करत असतो. आणि आज ज्या पण काही कलाकृती मुलांनी सादर केल्या त्याच्यातून तुम्हाला हे नक्कीच लक्षात येईल की अमेरिकेत राहून सुद्धा आम्ही भारतीय संस्कृती जपण्याचा किती प्रयत्न केलेला आहे. होप यू विल लाईक द व्हिडिओ. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि तुमची मतं कॉमेंट करून मला नक्की सांगा. चला तर मग सुरुवात करूया महाराष्ट्र मंडळ कॅन्सस सिटीनी सेलिब्रेट केलेला गुढीपाडव्याचा प्रोग्राम. चला. राम 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 राम. इकडे कोणीकडे आलतो? इकडे आपले महाराष्ट्र मंडळाचे लोक भेटले. म्हणले आम्ही कार्यक्रम ठेवला इकडं. बर पाडव्याचा. काही कुडी बी आहे इकडं. अरे जंगी कार्यक्रम दिसायला लागला की. म्हणलं आपल्या पार्टनर सोबत नाही तर आपण करणार नाही कार्यक्रम. अरे एकदम झकास. एकदम एक नंबर काम केलंस तू बघ. कुठं होता हे? दिसलं नाही. काय सांगू तुला मित्रा, तुला तर माहिती आमच्या भावकीची सारखी वादावादी चालू आहे. वर्षानुवर्ष ती जमिनीवरून वादावादी नाही. इथे एक वादावादी सोडवण्यासाठी एक मोठा किंग आहे तात्या. त्या तात्याला म्हणलं मध्यस्थी घालाव आणि आपले सोडून घ्यावं भांडण. काय म्हणला म्हणतो तात्या? काय म्हणतोय बिन पाण्याने आमची जी काय केली. आणि काय म्हणलं माहिती का, तो तिकडे आमचं वादावादी राहिलेला आणि नुसता त्या कापडावरून आम्हाला नुसती बड केली. ही काय कापडं घातली, अशी काय कापडं घातली. अरे काय माणूस आहे. आणि ती वादावादी सोडायची तुला दुसरीकडेच. आणि जाताना मला म्हणतोय कसा, तू मला थँक्यू पण नाही मानला बघी ही अशी करा. आणि तू कुठं होता इतके दिवस? मी होय, मी गेलतो त्या सुनीता ताईला खाली आणायला. सुनीता ताई कोण? अरे ती नाही का आपली सुनीता ताई आडली होती ना वरती स्पेस स्टेशन मध्ये. सुनीता विलियम. आणि तू काय मध्यस्थी करायला? आता गेलो आपल्या इलान मस्केकडे गेलो. इलानरावला म्हणलो गो आता तात्या झाले अध्यक्ष, आता तरी आणा बाबा तिला खाली. अच्छा अच्छा, तू मध्यस्थी केली म्हणून ती आली. मग काय फेका लागलाय गड्या तू. आणि मग सुरुवात पण केली. अरे काय आपण तर फेकाडे पण हे तर आपलं कामच आहे. आणि मला काय म्हणायचंय, आज जर एवढी मंडळी इथं जमलेली आहे आपण काय करू आता, आपण कार्यक्रमाला करू सुरुवात. चालतंय. माझं गेलतो का नाही तिथं मला कोणतरी म्हणलं की इथं एक तत्सम पेंडेकर नावाचा एक चुनचुनीत पोरगा आहे आणि तो आहे ना आपल्याला गुढीपाडव्याची माहिती सांगणार आहे. माझे नाव तत्सम पेंडेकर आहे. आज मी तुम्हाला गुढीपाडव्याची माहिती सांगणार आहे. तुम्हाला माहितीच असेल की हिंदू कॅलेंडर मध्ये 12 महिने असतात, जसे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात
प्रभू श्रीराम या रावणावर विजय मिळवून अयोध्यात आले. तो दिवस गुढीपाडवा होता. लोकांनी गुढी आणि तोरणे उभारून श्रीरामांचे स्वागत केले. गुढीपाडव्याला पहाटे लोक घरासमोर गुढी उभारतात. दारावर आंब्याचे पानाचे तोरण लावतात आणि रांगोळी काढतात. नैवेद्यासाठी गोड धोड श्रीखंड पुरी किंवा पुरणपोळी करतात. मला काय वाटते बाबूराव की अशा पोरांमुळे आपली भारतीय काय म्हणतात रे त्याला संस्कृती 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 हा तेच ते काय ते ना ती चांगली पुढे जाणार आहे. हा एकदम जात बोलला तो. हा. आता पुढचं गाणं ऐकशील ना तू तोंडात बोटच घालशील तू. होय का हा. असलं कसलं जाणार स्वराष्ट्र शक्ती वाढ स्वराष्ट्र शक्ती वाढ भूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची महवंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी आमची. मायभूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची महवंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी आमची. हा आमचा आहे वाडा ही आमची आहे बोली अस्मानी झळके भव्य पताका भगव्या जगत्राची. राष्ट्रभूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची. घेऊया उज्ज्वल भविष्यासाठी एक दिलाने उठू दे जय घोष मानवावरी. ते आपल्या लाडक्या महाराजांचा बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेलं संगीत नाटक सादर करणारे. असं काय अच्छा 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 तसं होय. बरं चला मग येऊ द्या दादा त्यांना आहे का नाही बघायलाच पाहिजे. बघायला पाहिजे. आपल्या राजाचा कौतुक सोहळा याची देई याची डोळा. चला 300 वर्ष महाराष्ट्र बालगंध्याच्या अंधकारात बसवत होता. वर्षातल्या 12ही अमावस्यांनी जणू गळाला घातला होता. महाराष्ट्राची भूमी भवऱ्यांच्या टापाखाली विधानांनी गळत होती. गाळाला गात होती. प्राणी मात्र झाले दुःखी पाहता कोणी नाही सुखी. कठीण काळे हो
हे कपाऱ्या सिंधू सागराच्या लाटा आणि संत सज्जनांचे काळ मृदंग नियतीच्या गाभाऱ्यातील अदृश्य शिवशक्तीला आवाहन करीत होते. भीमाशंकराच्या जटात आणि नाणेघाटाच्या ओठात बसलेल्या किल्ले शिवनेरीवर कुशकाल झाला. शिवरायाचा जन्म झाला. पुत्र जिजाऊसाहेबांना झाला. पुत्र शहाजीराजांना झाला. पुत्र सह्याद्रीला झाला. पुत्र महाराष्ट्राला झाला. पुत्र भारतवर्षाला झाला. शिवनेरीवर शिवाचा पाळणा आंदोलन लागला. महाराष्ट्राची भाग्यभवानी जिजाऊसाहेबांच्या मुखानं अंगाई गीत गाऊ लागली. सह्याद्रीचा स्तंभ कडकडला. दाही दिशा थरथरल्या. काळ पुरुषाच्याही कांठळ्या बसल्या आणि जनशक्तीचा आणि शिवशक्तीचा नरसिंह या स्तंभातून प्रचंड गर्जना करीत करीत अनंत हातांचे आणि अगणित तीक्ष्ण नखाग्रांचे हे नरसिंह होते शिवराय.
लेकी सुना संत सज्जन गाई वासर सारे सारे आनंदी हे राज्य व्हावे ही तो श्रीचीच इच्छा होती. संतांच्या स्वप्नाचा कल्पवृक्ष भोगरला. वनी आनंद भुवनी आनंद आनंदी आनंद वन भुवनी. स्वर्गीची लोटली जेठे रामगंगा महानदी तीर्थासी तुलना नाही. आनंद वन भुवनी आनंद वन किल्ले रायगडावर हिंदवी स्वराज्याचं सार्वभौम सिंहासन जळावं लागलं. भारतवर्षातील इंद्रप्रस्थ, देवगिरी, चित्तोड, कर्णावती, विजयनगर, वारंगळ आणि अशाच भुंगलेल्या सर्व सार्वभौम सिंहासनांच्या जखमा रायगडावर बुजल्या आत. ही भूमी राजश्री विराजित सगळं सौभाग्य संपन्न झाली. शतकाच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला. 10 दिशांच्या हृदयातून अरुणोदय झाला. अरुणोदय झाला. शिवप्रभूची नजर फिरी उठे मुलूक सारा.
म्हणजे आज तुम्ही बघितलं असेल तर खूप प्रॉप्स आम्ही वापरले आणि खूप गोष्टी घडत होत्या. थोडासा गोंधळ झाला आमचा इथे, कारण काही मुलं इकडे गेली, काही तिकडे गेली परिसर. पण हे सगळं उभं करण्यासाठी मी फक्त बसवलं आहे, पण मला सगळ्यांची इतकी मदत झाली आहे. या सगळ्या मुलांचे पालक इतके सपोर्टिव्ह होते पहिल्यापासून. हे ड्रेसेस शिवाजीचे जे तुम्ही बघितले ते विशाल गुजर यांनी इंडियातून हाच मागवले, त्यांच्या भावाने घेऊन पाठवले. मी सगळ्या पॅरेंट्सनी विकत घेतले. त्यानंतर मावळ्यांचे तुम्ही ड्रेसेस बघितलं ते जाई साहबी तिने मागवले अटलांटाहून, वर्षाहून कोणीतरी आहे, त्यांनी ते कस्टमाइज करून दिले आणि सगळ्या पॅरेंट्सनी अगदी पहिल्याच्या त्रास झाले की आम्ही घेऊन ते सगळे जण विकत. हा पाळणा जो तुम्ही बघितला हा रोहिणी अल्लाटने केलेला होता. त्यातलं बेबी सिंहासन जे इतकं सुंदर दिसतंय ते स्वप्नील पेंढेकर आणि रायगडाच्या भिंती स्वप्नीलने बनवल्या होत्या आणि विशालच्या मूर्तीने बनवलेल्या होत्या. आणि सगळे प्रॉप्स म्हणजे तलवारी शांताने मला बनवून दिल्या. म्हणजे मी काहीच केलं नाही त्याच्यामध्ये. हे सगळे ह्या पॅरेंट्सचं आहे. आणि माझे सगळ्यात मोठे मदतनीस म्हणजे छाया आणि स्मिता स्टेजवर या. छाया आणि स्मिताने खूप मदत केली. सगळं आम्ही तिघींनी मिळून बसवलं. मी इथे नसताना सगळ्या प्रॅक्टिसेस घेणं मुलांकडून करून घेणं त्या दोघींनी केलं म्हणून हे सगळं उभं राहिलं. कारण हा डोलारा खूप मोठा होता, सोपं नव्हतं, पण आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न केला. थँक्यू सो मच. तू गाणंच गावलं मला, आपण त्यासाठी गाणं गाण्यालाच लिहिले ते बोलू बरं का. हे चांगलं आहे. तर आता गाणं आपलं सादर करायला येते श्रेया वागचौरे. आणि मी 6 वर्षाची. 6 वर्षाचीच ही चिमुरडी इंडियन क्लासिकल म्युझिक शिकते आणि त्यातलाच एक प्रकार होळी बंदिश तिने सगळ्यांसमोर सादर केला. स्टेज करेज किती आहे त्या मुलीमध्ये. स्वतःचं इंट्रोडक्शन स्वतःच करून दिलं आणि गाणं म्हणायलाही सुरुवात केली.
मासोळी नाही पुरणपोळी आमटीचा बेत आहे. पुरणपोळी काटाची आमटी कुरडी भजी पापडी वा 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 वा. मी काय म्हणतोय तुला महाभारताबद्दल काय माहिती म्हणजे द्रौपदी आणि पांडव यांच्याबद्दल काय माहिती आहे का? अरे ते चौकट खेळ काय म्हणतात त्याला त्या काळामध्ये युद्ध द्यूत खेळामध्ये ते हारले आणि मग ते द्रौपदीवरती वस्त्र घालण्याचं कसं नागाराव कृष्णाला मदत करायला लागली. त्या बिचारीला वस्त्र घालण्याचा प्रसंग ओढावला श्रीकृष्णाने ती मदत केली. चला आणि त्याच्यावरती आता गान सादर करायला येत आहे द्रौपदी वस्त्र स्मिता दर्शाले.
कळलंय तुझले जडलंय तुला कसं नाही कळलंय मन माझं गडबडलंय धक्का बसला धडधडलंय गडबडलंय गडबडलंय वाटलं मारून बडबडलंय जगदंबे उदे उदे चला
रामचंद्र की जय. मिळालंच पाहिजे. चला. आपल्या समोर किती आता सावी पाटील येऊ. मनस्वी देवपूरकर 7-8 वर्षाचीच मुलगी इंडियन क्लासिकल म्युझिकमधली राग भूप मधली बंदिश सादर करते, ती सुद्धा आपल्या गुरु बरोबर बसून. मला होळी आवडते. होळी होळी का होळी खायला मिळते म्हणून नाही भोलेनाथ तीर्थ असतं ना त्याच्यामध्ये. भोलेनाथचं तीर्थ म्हणजे तू काय भांग पितो का काय? थोडी आहे थोडी 90. 90. तर आता युथ कमिटी आपल्या समोर आता रंगांची उधळण करायला येणार आहे मंडळी बरं का. चला बोलूयात का मग आता? बोलू की मग. येऊ द्या. ते सादर करणार आहेत वलम पिचकारी, जय जय शिवशंकर आणि आया रे तुफान. को अंत नहीं पर मुगलों का विनाश शुरुआत है।
अरे 100 नंबरी आता तसाच गोंधळ. आता या दोन आपल्याकडच्या महिला वर्ग घेऊन येतात बरं का.
आता बघूया एक अनोखा फॅशन शो. फॅशन शो जरी नाव असलं तरी तो बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की ह्या छोट्या छोट्या मुलांनी आपली संस्कृती जपून काय सुंदर प्रदर्शन केलंय. तुम्हाला नक्कीच आवडेल, नक्की बघा. सगळा कार्यक्रम मस्त झाला. आता जेवणाची लगबग सुरू आहे आणि जेवणामध्ये अतिशय स्पेशल मेन्यू आहे. चला बघूया काय आहे ते. पुरणपोळी आणि तूप. चालेल का? तुझी फेवरेट पुरणपोळी आणि तूप. गरम दूध, पुरणपोळी, पानाचा विडा, भजी, कुरवडी, पुरणपोळी, तूप, बटाट्याची भाजी आणि काय नाही विचारू नका, कटाची आमटी.
आणि लोकांची गर्दी, लाईन. महाराष्ट्र मंडळाच्या कमिटीवर ते असलेली लोक पूर्वतयारी तर सगळी करून ठेवतातच, सगळं प्रोग्रामचं अरेंजमेंट करतात, पण ऐन वेळेला त्या दिवशी हे जे व्हॉलेंटियर्स जे वाढताना तुम्हाला दिसतात त्यांची आम्हाला लाख मोलाची मदत होते आणि त्यांच्याशिवाय खरं तर कार्यक्रम पूर्ण होऊच शकत नाही. कारण प्रत्येक ठिकाणी नेमकी 4-5 जी ठरलेली डोकी असतात तीच सगळीकडे असू शकत नाहीत. यांचा मदतीचा हात लागल्याशिवाय हा प्रोग्राम एवढा सुंदरपणे पार पडूच शकला नसता. थँक्यू सो मच टू ऑल द व्हॉलेंटियर्स. तर हा मराठी संस्कृती जपण्याचा, आपली भारतीय संस्कृती जपण्याचा केलेला प्रयत्न तुम्हाला कसा वाटला नक्की नक्की कॉमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू नेक्स्ट टाइम.